नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण जे काही 2024 एंडला जे काही पीडीकेव्ही अकोला विद्यापीठ जे आहे, तर त्याचे जे काही कृषी विज्ञान केंद्र आहे यवतमाळचं, तर त्याची एक ॲड आलेली आहे. तर त्याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत. तर नक्की ही कोणत्या पोस्टसाठी ॲड असणार आहे, ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे की परमनंट आहे हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर काम काय असणार आहे, पगार काय असणार आहे आणि त्यानंतर त्याची काय इलिजिबिलिटी आहे, क्रायटेरिया ती काय असणार आहे आणि आपली जी काही इंटरव्ह्यू होणार आहे तर ती इंटरव्ह्यू कधी होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जी काही आपली इंटरव्ह्यू बेस आपल्याला ही काय पोस्ट भेटणार आहे, ऑल इन इंटरव्ह्यू फॉर फॉलोइंग दी कॉन्ट्रॅक्च्युअल बेस्ड, हे काय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पोस्ट असणार आहे. ही शॉर्ट टर्म प्रोजेक्ट आहे. इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्स मॅनेजमेंट डिसेमिनेशन ऑफ द पिंक बॉलवर्म मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी विल बी कंडक्टेड ऑन 17/12/2024 ला 11 वाजता ऑनवर्ड द चेंबर ऑफ सिनियर सायंटिस्ट अँड हेड ऑफ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. तर हे जे शॉर्ट टर्म प्रोजेक्ट असणार आहे, इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्स मॅनेजमेंट IRM डिसेमिनेशन ऑफ द पिंक बॉलवर्म मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी, हा कंडक्ट होणार आहे 17 तारखेला ऑनवर्ड द चेंबर. जे काही सिनियर सायंटिस्ट आहे किंवा हेड ऑफ कृषी विज्ञान केंद्र आहे यवतमाळचे, ते कंडक्ट करणार आहेत. तर याचा जो काही कालावधी आहे, ड्युरेशन आहे या प्रोजेक्टचा, तर हा अप टू 31 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. तर आपली जी काही पहिली पोस्ट आहे तिथे सिनियर रिसर्च फेलो. तर सिनियर रिसर्च फेलोसाठी एक जागा आहे. तर त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर MSc ॲग्रिकल्चर इन एंटमॉलॉजी झालेला पाहिजे. त्याचबरोबर लोकल लँग्वेज, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हटल्यावर मराठी लोकल लँग्वेज त्याला काय पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही मंथली पेमेंट आपल्याला भेटणार आहे तर 31,000 रुपये पर मंथ, प्लस काय भेटणार आहे, ॲप्लिकेबल फॉर प्लेस ऑफ पोस्टिंग. तुम्ही जर प्लेस पोस्टिंग जर केली तर तुम्हाला त्याचे काही चार्ज असेल, तो त्या चार्ज तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड होऊन इन्क्लूड होऊन जाईल. त्याचबरोबर तुमच्याकडे फील्ड एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर कॉटन ॲग्रोनॉमी आणि वर्किंग विथ फार्मर तुम्ही केलेलं पाहिजे आणि तुम्हाला महत्त्वाची कम्प्युटरचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे यंग प्रोफेशनल. तर त्यासाठी एक जागा आहे. त्यासाठी इलिजिबिलिटी एज्युकेशन क्वालिफिकेशन BSc ॲग्रिकल्चर किंवा डिप्लोमा होल्डर इन ॲग्रिकल्चर सायन्समध्ये पाहिजे. त्याचा मंथली पॅकेज आहे त्याला 30,000 रुपये. तर याला पण फील्ड एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर तुम्ही फार्मर सोबत वर्क करू शकता की नाही आणि तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. तर याचं जे काही एज लिमिट आहे तर हे अप टू 38 इयर पर्यंत आहे. रिलॅक्सेबल बाय 5 इयर्स फॉर SC ST अँड NT. त्या 38 मध्ये तुम्हाला आणखी 5 वर्षाची सूट देण्यात येत आहे, ज्यांची कॅटेगरी SC ST किंवा NT आहे. आणि ज्यांची कॅटेगरी OBC आहे त्यांना 3 वर्षापर्यंतची काय दिलेली आहे, सूट दिलेली आहे ॲज पर युनिव्हर्सिटी रूल. त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन, म्हणजे तुम्हाला काय काम करावं लागणार. जे काही सिनियर रिसर्च फेलो आहे तर त्यांना जे काही PI आहे किंवा जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत तर त्यांना कामामध्ये मदत करू लागायची आहे. त्यानंतर जेवढे काही प्रोजेक्ट आहेत, ऑल एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज असतील किंवा डाटा कलेक्शन असेल किंवा ॲनालिसिस असेल डाटाचं, किंवा अपलोडिंग डाटा ऑन पोर्टलवर आणि प्रिपरेशन ऑफ द रिपोर्ट अँड टाइम टू टाइम अलॉटेड वर्क, एवढं काम काय करायचं आहे, सिनियर रिसर्च फेलोला करायचं आहे. त्यानंतर यंग प्रोफेशनलला काय काम असणार आहे, तर सेम PI आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय करायचे आहे, प्रोजेक्ट मध्ये मदत करायची आहे. त्यानंतर जे काही ऑब्झर्वेशन आहे तर ते ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे, डाटा कलेक्ट करायचा आहे, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी कंडक्ट करायच्या, अपलोडिंग डाटा ऑन पोर्टल अँड टाइम टू टाइम अलॉटेड वर्क. त्यानंतर कंडिशन अप्लाइड मध्ये काय दिलेलं आहे, तर हा काय जो जॉब असणार आहे तर हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. त्याचबरोबर नो TA DA और नो अकोमोडेशन विल बी प्रोव्हाइड फॉर अपेअरिंग द इंटरव्ह्यू. म्हणजे तुम्ही जर इंटरव्ह्यूला जर आला तर तुमची राहण्याची आणि खाण्याची सोय कृषी विज्ञान केंद्राकडून केली जाणार नाही. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितला त्यांनी, कॅन्डिडेट अपेअर इन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ सिनियर रिसर्च फेलो अँड यंग प्रोफेशनल फर्स्ट more than 15, then interview committee will conduct general knowledge test about the top 25 candidate with maximum marks and experience in the field. The agriculture will be called for interview. म्हणजे जर ह्या इंटरव्ह्यूसाठी जर सिनियर रिसर्च फेलो किंवा यंग प्रोफेशनलसाठी जर 50 किंवा 50 पेक्षा जास्त जर कॅन्डिडेट जर आले तर जी काही इंटरव्ह्यू कमिटी असणार आहे तर ती तुमची जनरल नॉलेजची टेस्ट कंडक्ट करणार आहे आणि त्यामधून
टॉप 25 कॅन्डिडेट्स हे काय करणार आहे ते सिलेक्ट करणार आहे. त्यांचे ज्यांना जास्त मार्क्स आहेत किंवा एक्सपिरियन्स आहे फील्ड मधल्या अशा विद्यार्थ्यांना ते नंतर काय करणार आहे, इंटरव्ह्यू साठी कॉल करणार आहे. द टर्म अपॉइंटमेंट विल बी co-terminus with the period of the project or earlier based on the performance of the candidate. आणि जे काही इलिजिबल कॅन्डिडेट आहे, इलिजिबल कॅन्डिडेट शुड रिपोर्ट ऑन 17/12/2024 11 वाजता विथ डुली फिल ऍप्लिकेशन फॉर्म विथ ऑल रिक्वायर ओरिजिनल डॉक्युमेंट्स. काय करायचं आहे तुम्हाला 17 तारखेपर्यंत जे काही इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्याला 17 तारखेला 11 वाजेपर्यंत जे काही फॉर्म आहे तो फॉर्म फिल करून ऍप्लिकेशन विथ ऑल रिक्वायर ओरिजिनल डॉक्युमेंट्स, तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा तुमच्याकडे एक सेट ठेवायचा आहे आणि एक झेरॉक्स सेट तुमच्याकडे ठेवायचा आहे आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला काय करायचे आहे सोबत ठेवायची आहे. तर याचा जो काही ऍड्रेस असणार आहे तर तो ऍड्रेस आहे कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. आणि ते तुम्हाला हा जो फॉर्म दिसत आहे तर ह्या फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे फिल करून तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. तर याची तुम्हाला जी काही पीडीएफ आहे त्याची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आणि एज्युकेशन गायडन्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.